पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात असणारा ओंकारेश्वर ते रिद्धेश्वर दरम्यान जोडणारा जो नदीपात्रातील पूल आहे तो पूल पाडण्याचा निर्णय जो आहे तो पुणे महापालिकेने घेतलेला आहे। हा पूल जो आहे तो नागरिकांसाठी धोकादायक असल्याचं निरीक्षण जे आहे ते महापालिकेने नोंदवलेलं आहे आणि हा पूल पाडण्याचा प्रस्ताव जो आहे तो शहर सुधारणा समितीपुढे देखील ठेवण्यात आलेला आहे। हा जो पूल आहे तो तब्बल 55 वर्षापूर्वीचा हा पूल आहे आणि नागरिकांसाठी हा पूल धोकादायक असल्याचं देखील सांगितलं जाते। तर काही ठिकाणी या पुलाला मोठी भगदाड देखील पडलेली आहेत। स्टील टाकून त्या ठिकाणी त्या जे भगदाड पडलेला आहे ते झाकण्यात देखील आलेला आहे, परंतु आता हा पूल जो आहे तो पाडला जाणार आहे। खरं तर महापालिकेच्या वतीने या पुलाचं लेखापरीक्षण करण्यात आलं होतं आणि या पुलाच्या दुरुस्तीसाठी तब्बल 39 लाख रुपयांचा खर्च येणार होता आणि 39 लाख रुपये खर्च केल्यानंतर या पुलाचं जे आयुष्यमान आहे ते फक्त 8 वर्षांनी वाढणार होतं, परंतु पुलाची उंची कमी असल्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात या पुलाच्या खांबांमध्ये कचरा असेल किंवा जलपर्णी असेल असं अडकल्यामुळे जो नदीतला पाण्याचा प्रवाह आहे त्याला मोठा अडथळा निर्माण होतो आणि त्यामुळे पाण्याचा फुगवटा निर्माण होऊन पाणी वाहण्याला अडथळा निर्माण होतो। त्यामुळे महापालिकेने आता हा पूल पाडण्याचा निर्णय घेतलेला आहे। लवकरच हा पूल पाडला जाणार असल्याचं सांगितलं जातंय। त्यामुळे नदीपात्रातून जे पावसाळ्याच्या दिवसात मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असतं त्याला अडथळा ठरणारा हा पूल आता पाडला जाणार आहे। त्यामुळे आसपासला जे पाण्याचा फुगवटा निर्माण होऊन जे पाणी घरांमध्ये शिरतं ते देखील कमी होणार असल्याचं महापालिकेकडून सांगण्यात येत आहे। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।